आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात 3 ते 4 दिवसामध्ये तळ कोकण, मुंबईसारख्या ठिकाणी आगमन करण्यासाठी वातावरण देखील पोषक आहे. केरळ 100% आणि 20 ते 25% कर्नाटकही त्यांनी व्यापला आहे. परिस्थिती चांगल्या पद्धतीने सुधारली आहे आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून येण्याअगोदर मान्सून पूर्व पावसाची सुद्धा आजच 4 जूनला पूर्व भागामध्ये, पूर्व मराठवाड्यामध्ये हजेरी लागली. नांदेड, लातूरमध्ये काही तासात आणखीन जोर वाढणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची देखील शक्यता आहे. परिस्थिती ज्या पद्धतीनं किचकट वाटू लागली होती, त्या पद्धतीनं ती सुधारणार देखील आहे. 4 ते 7 जूनपर्यंत मान्सूनची जी काही परिभाषा होती दुष्काळाबाबत, ती सुद्धा अनेक माध्यमातून बदलली जाणार आहे. अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये व्यक्त होताना दिसते. अवघ्या 4 दिवसांमध्ये मराठवाडा, विदर्भ, पूर्व विदर्भ या सगळ्या भागांमध्ये वातावरणाचा जी काही क्रेज आहे ती सक्रिय होताना दिसते. त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्राला सुद्धा ह्या 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी किंवा त्यासोबत किती काळ लागू शकतो, पहिले याचं विश्लेषण आपण करूयात. म्हणजे सरळ-सरळ कर्नाटकमध्ये आजच एंट्री झालेली आहे. म्हणजे केरळाची बातमी येते ना येते, लगेच कर्नाटकमध्ये त्याची 20% एंट्री झालेली आहे. अवघ्या 24 तासात तो कर्नाटकसुद्धा चांगल्या पद्धतीनं 50% व्यापणार आहे. त्याचबरोबर 4 ते 6 या आजच्यापासून ते 3 दिवसांमध्ये कर्नाटक व्यापून तो तळ कोकणामध्ये गोव्यापर्यंत ही मजल मारण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे 7 तारखेपर्यंत चित्र स्पष्ट आहे मुंबईमध्ये येण्यासाठी. त्याचबरोबर जे तुम्हाला मागे सांगितलंय, की मुंबईमध्ये मान्सून खूप दिवससुद्धा थांबतो आहे. मुक्काम तिथे बरेच दिवसापासून राहतो सुद्धा आहे आणि त्यानंतरच महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा वेगाने प्रसार सुरू होतो. त्यामुळे अवघा कालावधी 15-16 जूनपर्यंतही लागू शकतो. त्यामुळे 16 जूनच्या नंतरच पेरणीचा आपण कालावधी सगळ्यांना सांगितलेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये त्या अगोदर या 4 दिवसांमध्ये काय परिस्थिती उद्भवणार आहे, हे देखील तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. सरळ-सरळ उत्तर आहे, आजपासूनच महाराष्ट्रातल्या सर्व भागांमध्ये दमटपणा सुरू झाला आहे. म्हणजे गरमीची लेव्हल आणि ढगांची गर्दीसुद्धा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. विशेष करून मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये ही पद्धत पाहायला मिळते आहे. सरळ-सरळ सांगायचं झालं तर आजची जी काही सुरुवात आहे ती हिंगोली, जालना जिल्हासुद्धा संध्याकाळपर्यंत, मराठवाड्याच्या लातूर परिसरामध्ये, नांदेडमध्ये लवकर सुरुवात होऊन तो लवकरच परभणी, बीड जिल्ह्यातही ठिकठिकाणी आगमन करणार आहे. हे चित्र पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत पाहिलं, व्याप्तीचा विषय कमी आहे, पण तिथे सुद्धा सुरुवात करणार आहे. मराठवाड्याच्या बरोबरच उत्तर महाराष्ट्र म्हणजे विदर्भाचे अनेक भाग व्यापायला अवघ्या 2 दिवसामध्ये मान्सून पूर्व पाऊस आगमन करणार आहे. मान्सून आणि मान्सून पूर्व पावसामध्ये थोडा डिफरंट राहतो. म्हणजे मान्सून येण्याच्या अगोदर स्थानिक लेव्हलचं जे काही वातावरण आहे, ज्याला आपण अनेक भागामध्ये वळिवाचा पाऊस म्हणतो, त्यासाठी पोषक वातावरण हे निर्माण झालेलं आहे. अनेक भागांमध्ये गरमीची लेव्हल, अनेक भागांमध्ये स्थानिक पाऊस हा ह्या 2-3 दिवसात पाहायला मिळेल. मग सर्वाधिक जास्त व्याप्ती आणि सर्वाधिक जास्त पाऊस कुठल्या जिल्ह्यांना ह्या 4 दिवसाचा असेल आणि त्यानंतर मान्सूनची दिशा निर्देशक जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेल. आता लक्षात घ्या, सरळ-सरळ 4 पासून ते 6-7 पर्यंत, काही ठिकाणी 8 पर्यंत हा मान्सून पूर्व पाऊस बरसणार आहे आणि हाच पाऊस अनेक भागांच्या पेरण्या मार्गी लागतील अशी कंडिशन आहे. आता लक्षात घ्या, 4 दिवसामध्ये म्हणजे 6 आणि 7ला आणि आज आणि उद्या म्हणजे 4, 5, 6, 7 ह्या 4ही दिवसामध्ये बीडचा भाग एक नंबरला राहील. लातूर परिसरसुद्धा आहे, धाराशिव आहे, जालना आहे, बुलढाणा आहे. बुलढाण्याच्या अनेक भागामध्ये वाऱ्याने साथ दिली तर व्याप्ती वाढू शकते. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातसुद्धा व्याप्ती चांगली राहणार आहे. हिंगोली जिल्हासुद्धा चांगले आहे. परभणीसुद्धा बीडबरोबरच परभणीचे अनेक भाग चांगले असतील. नांदेड पट्टेसुद्धा चांगले असणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव, दक्षिण महाराष्ट्राचा समावेशसुद्धा बरा दाखवलेला आहे. त्याच पद्धतीनं खाली पूर्व विदर्भ म्हणजे यवतमाळ, वर्धा आणि अकोला, अमरावती याचाही समावेश बरा आहे. मग खान्देशच्या बाबतीत दुपट्टी भूमिका का आहे? कारण असं आहे, की खान्देशमध्ये वातावरण सक्रिय होणं आणि वाऱ्याची लेव्हल वाढणं ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन सोबत राहतं. त्यामुळे जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, शहाद्यामध्ये याच काळामध्ये ह्या 4 दिवसामध्ये पावसाला सुरुवात चांगली होईल. पण त्याच काळामध्ये वातावरण हे सर्वदूरची व्याप्ती देणार नाहीये. पण मराठवाड्याच्या बाबतीत सर्वदूरची व्याप्ती, मध्यम पाऊस आणि चांगला पाऊस याचं कॉम्बिनेशन असणार आहे. तर काही ठिकाणी नुसते वारे येतील. नक्कीच सांगायचं झालं तर 50 ते 60% व्याप्तीचं पहिल्यांदाच उन्हाळ्याच्या आणि आताच्या पावसाच्या कालावधीमध्ये ही व्याप्ती पहिल्यांदाच वाढते आहे. असं हे चित्र स्पष्ट होणार आहे. आता वळूयात तुमच्या कमेंटकडे.
आज जे भाग असतील पाऊस होणारे ते भाग असणार आहेत जालना, बुलढाणा, काही भाग, वाशिम जिल्हा, अनेक भाग, हिंगोली बऱ्याच ठिकाणी, नांदेड बऱ्याच ठिकाणी, नांदेड टॉपला राहील. सध्या पाऊस तिथे चालू सुद्धा आहे. लातूर सुद्धा अनेक ठिकाणी, परभणी, बीडचा समावेश आहे. चंद्रपूर, अकोला हा देखील आज आहे 4 जूनला. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला अहिल्यानगर, नाशिक, मालेगाव क्षेत्र, निफाड, देवळा, येवला हा देखील भाग आहे. छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम उत्तर तुरळक भाग आहेत. त्यानंतर अहिल्यानगरचे सुद्धा पश्चिम उत्तर दोन्ही भाग आहेत, मोजक्या ठिकाणी असणार आहेत. सांगली, सोलापूर या भागाचा भाग देखील आहे आणि अशा प्रकारे ही कंडिशन आहे. पुण्यासारख्या ठिकाणी अजून 4 दिवसाचा कालावधीमध्ये चित्र स्पष्ट होईल आणि सरळ सांगायचं म्हटलं तर मान्सूनची कंडिशन खूप चांगली आहे. अजून 2 ते 3 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल. दुष्काळाची परिभाषा बदलणारी जी काही कंडिशन आहे ह्या 2 दिवसामध्ये स्पष्ट होऊन जाईल. मित्रांनो, ऑफिसमध्ये नाही आहे, त्यामुळे आपल्या कमेंट घेत नाही आहे. ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण मान्सूनबाबत जे सांगायचं होतं ते सांगण्याचा प्रयत्न केला. अजून एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. केरळ त्याने अवघ्या काही तासात 100% व्यापला असून लगेच कर्नाटकमध्ये एंट्री केली. तमिळनाडूचाही बराचसा भाग त्याने व्यापला आहे. लवकरच 2 दिवसांमध्ये मान्सून कर्नाटक व्यापून महाराष्ट्रामध्ये ह्याच 2 दिवसांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस वाढणार आहे. बसव कल्याणची कमेंट आहे, तुमच्या भागामध्ये येत्या 24 तासामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. तुमच्या कमेंट इंग्रजीमध्ये येत आहेत. मी लक्षात घेईल. तुमच्या संध्याकाळी तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जय शिवराय. धन्यवाद.